त्याचे मी निवारी जन्म मरण, तोची शरणागता शरण, त्याची शरण घ्यायची मीची एक. म्हणजे माऊली काय म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, जो मला अनन्य भावाने अगदी काया वाचा मने भाऊ भावाने मला जो शरण येईल त्याचे मी जन्म मरण निवारी. म्हणजे फक्त माऊलींनी सांगितले, फक्त मला शरण या तुम्ही, सगळ्या तुमचा काम क्रोध लोभ मोह मत्सर 6 विकार सोडून जिंकून मला तुम्ही शरण या, म्हणजे तुमच्या मी जन्म मरण निवारीन. असं मला, म्हणजे मला एवढंच समजलंय. तर पुढं असं का शरण कोण कोण गेलं या माऊलींना, थोडक्यात म्हणजे श्रीकृष्णाला. ही श्रीकृष्णाची म्हणजे गीता आहे, ती माऊलींनी याच्यात आपल्या मराठी भाषेत रूपांतर केलं, आपल्याला समजायसारखं. 56 भाषेचे केला असे गौरव. त्या 56 भाषेतली एक भाषा ती आपली इथं याच्यात त्यांनी लिहिली आणि त्याच्यातले मी ओवी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तर शरण कोण कोण गेलं. शरण द्रौपदी कशी अनन्य भावाने शरण गेली. द्रौपदीचं ज्यावेळेस वस्त्रहरण झालं, तिला समोर 5 पती बसलेले होते, कुणीही सोडवलं नाही. गुरु विष्णुचार्य होते, वशिष्ठ मुनी होते, कुणीही सोडवली नाही. पण आता शेवटी द्रौपदीने दावा कोणाचा केला,